रामकृष्ण हरी मंडळी, मी प्राजक्ता आपल्या या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करते। बाहेर बाजारात मिळते अशी पावभाजी जर घरीच बनवायची असेल तर आजची रेसिपी नक्की करून बघा। अगदी मस्त मसालेदार बटरयुक्त आणि चमचमीत अशी पावभाजी आज बनवणार आहोत। जर तुम्हाला पावभाजी आवडत असेल तर ही रेसिपी एकदा नक्की पहा। तर या ठिकाणी पावभाजी बनवण्यासाठी गॅसवर मी एक कुकर ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे मी तेल टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर 2 चमचे मी बटर टाकलेला आहे। आधी तेल टाकल्यामुळे ना बटर जळत नाही आणि त्याची टेस्ट पण टिकून राहते। त्याच्यानंतर 1 चमचा मी जिरे टाकलेली आहे आणि 1 मोठा कांदा मी उभा चिरून देखील याच्यामध्ये टाकणार आहे। आता कांदा आपल्याला थोडासा शालो फ्राय करायचा आहे 1-1.5 मिनिट आणि त्याच्यानंतर फ्लावर आणि बटाटा आहे ना, दोन्हींची सेम क्वांटिटी घ्यायची। या ठिकाणी 1 वाटी मी बटाटा घेतलेला आहे आणि 1 वाटी फ्लावर घेतलेला आहे। हे दोन्ही छान परतल्यानंतर याच्यामध्ये अर्धी वाटी मी गाजर टाकलेला आहे आणि अर्धी वाटी शिमला मिरची बारीक चिरून देखील टाकलेली आहे। हे दोन्ही टाकल्यानंतर आपल्याला याला एकदा छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। या ठिकाणी 1 मोठ्या साईजचा टमाटा मी बारीक चिरून टाकलेला आहे। 1 वाटी मी फ्रोझन मटर टाकलेली आहे आणि अर्धी वाटी मी बीट देखील टाकलेला आहे। अर्ध बीट या ठिकाणी मी वापरलेला आहे। याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि किंचितशी मिरची पावडर टाकलेली आहे। 1/4 टेबलस्पूनच मिरची पावडर याच्यामध्ये मी ॲड केलेली आहे। याला छानपैकी मीडियम फ्लेमवर परतल्यानंतर याच्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे। पाणी जास्त टाकायचं नाही, भाज्या बुडून राहतील पाण्यामध्ये, एवढंच याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि त्याच्या 3 ते 4 छान शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपली भाजी जी आहे छानपणे शिजून निघेल। 3 ते 4 शिट्ट्यामध्ये आपली भाजी छानपैकी शिजलेली आहे। आता भाजी शिजल्यानंतर आपण तिला मॅशरच्या मदतीने मॅश करून घेऊया। सर्व भाजी आहे ती छानपैकी बारीक आपल्याला मॅश करून घ्यायची आहे। आता या ठिकाणी भाजी शिजताना ना आपण त्याच्यामध्ये बीट टाकलं होतं, पण त्याचा कलर फारसा काही आलेला नाहीये। त्याच्यामुळे तुम्हाला एक मी खास ट्रिक सांगणार आहे। आता या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 टोमॅटो बारीक चिरून टाकलेले आहेत आणि अर्ध बीट देखील याच्यामध्ये बारीक चिरून मी टाकलेला आहे। आता याची ना बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की छान त्याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आणि या ठिकाणी थोडासा लसूण, अद्रक आणि 1-2 मिरची याची देखील मी बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे। आता आपली सगळी तयारी झालेली आहे, तर आता भाजी बनवायला स्टार्ट करूया। आता एका कढईमध्ये 2 पळ्या मी तेल टाकलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये 2 चमचे मी बटर टाकलेलं आहे। तेल गरम झाल्यावरच त्याच्यामध्ये बटर टाकायचं, जेणेकरून ना पावभाजीला छान बटरी फ्लेवर येतो। आता हे बटर पण छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये अद्रक, लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण केलेलं ते टाकलेलं आहे आणि 1 चमचा जिरा मी टाकलेला आहे। हे छान मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत, ते देखील टाकलेले आहेत। आता याला पण आपल्याला छानपैकी परतून घ्यायचं आहे। कांदा आपल्याला नरम होईपर्यंतच भाजायचा आहे, त्याचा कलर चेंज करायचा नाही। कांदा आता सॉफ्ट झालेला आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये टोमॅटो आणि बीटचं वाटण मी ॲड केलेलं आहे। हे वाटण ॲड केल्यानंतर याला मीडियम फ्लेमवर 1 ते 1.5 मिनिट छानपैकी परतून घ्यायचं आहे। याला परतल्यानंतर याच्यामध्ये आपण मसाले ॲड करणार आहोत। या ठिकाणी अर्धा चमचा मी मीठ टाकलेलं आहे, 1 चमचा मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे। आता या ठिकाणी 2 चमचे मी पावभाजी मसाला याच्यामध्ये टाकलेला आहे। हळद बघू शकता, 1 चिमूटच हळद टाकलेली आहे। अर्धा चमचा मी गरम मसाला टाकलेला आहे आणि अर्धा चमचा मी धना पावडर टाकलेली आहे। हे सर्व टाकल्यानंतर याला छानपैकी आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर परतून घ्यायचं आहे। आता याला 1.5 ते 2 मिनिट परतल्यानंतर याच्यातील मसाले देखील छान परतले जातात। आता याला परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण भाजी ॲड करणार आहोत, जी मॅश करून घेतली होती। भाजी ॲड केल्यानंतर मीडियम फ्लेमवर याला छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। याला मिक्स केल्यानंतर मीडियम फ्लेमवरच आपल्याला शिजू द्यायचं आहे भाजीला। आता भाजीमध्ये ना जे पाणी वापरणार आहोत ना, ते थंड पाणी वापरायचं नाही, गरमच पाणी वापरायचं। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि कुकरमध्ये ते पाणी मी थोडंसं टाकून ते चिसळून याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। एकदम पाणी पण या पावभाजीला चालत नाही भाजीला, त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी याच्यामध्ये ॲड करायचं, कारण की याच्यामध्ये आपण फ्लावर आणि बटाटा ॲड केलेला आहे। त्याची कन्सिस्टन्सी मेंटेन करायला थोडं थोडं पाणी ॲड करायचं, म्हणजे आपल्याला अंदाज लागतो की भाजी आपल्याला कितपत घट्ट ठेवायची आहे। याच्यामध्ये चवीनुसार मी मीठ टाकलेलं आहे। मीठ टाकल्यानंतर याला परत एकदा मी मिक्स करून घेणार
आहे. आता याच्यात ज्या लागणाऱ्या भाज्या आहेत ना त्या आपण आधीच शिजवून घेतल्या होत्या, त्याच्यामुळे आता भाजी बनायला जास्त टाइम लागणार नाही. मीडियम फ्लेमवर हिला छानपैकी आपल्याला शिजू द्यायचं आहे. आता या भाजीला तुम्हाला अजूनच कलर हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर देखील वापरू शकता. आता बघू शकता की भाजीला छान उकळी सुटायला लागलेली आहे, त्यामुळे मीडियम फ्लेमवरच हिला आपल्याला शिजू द्यायचं आहे. ही भाजी शिजायला ना 10 मिनिटं पुरेशा आहेत. 10 ते 15 मिनिटं हिला छान मीडियम फ्लेमवर शिजू द्यायचं. एकदा चेक करायची याची कन्सिस्टन्सी कशी आहे. जर तुम्हाला बरोबर वाटली तर ठीक आहे, जर तुम्हाला जास्त घट्ट वाटत असेल तर याच्यामध्ये थोडंसं पाणी अजून ॲड करायचं. आता आपली भाजी शिजत आलेली आहे. याच्यामध्ये 1 चमचा मी कसुरी मेथी ॲड केलेली आहे. कसुरी मेथी टाकणं हे एकदम ऑप्शनल आहे, नाही टाकली तरी देखील चालेल, पण मी याच्यामध्ये थोडीशी ॲड केलेली आहे. ती टाकल्यानंतर भाजीला एकदा छानपैकी मिक्स करून घ्यायचं. आता भाजीची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता की माझ्या मते ही परफेक्ट आहे. आता याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर देखील मी टाकलेली आहे. कोथिंबीर टाकल्यानंतर याला एकदा मिक्स करायचं आणि अशा पद्धतीने आपली भाजी तयार झालेली आहे. आता गॅस बंद करायचा आणि पावभाजी प्लेटमध्ये सर्व करायची. आता भाजी तर तयार झालेली आहे, पण पावभाजी सोबत खाण्यासाठी पाव देखील आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आता एका पॅनमध्ये 1 चमचा तेल टाकलेला आहे, 1 चमचा बटर टाकलेला आहे, त्याच्यात 1 चिमूट मी पावभाजी मसाला टाकलेला आहे, थोडीशी कोथिंबीर टाकलेला आहे आणि जी भाजी बनवलेली आहे ना ती 1 चमचा टाकलेली आहे. याला छान मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये आपले जे पाव आहेत ना ते आपण भाजून घेणार आहोत. तुम्हाला पावभाजी आवडते की मिसळ पाव आवडतो ते मला नक्की सांगा. आपल्या चॅनलवर मिसळ पावची देखील रेसिपी अपलोड केलेली आहे, ती पण एकदा नक्की बघा. तर अशा पद्धतीने आपण छानपैकी पाव भाजून घेतलेला आहे. तर चला एका प्लेटमध्ये याला सर्व करूया. आता या प्लेटला तर बघून ना माझ्याच तोंडात पाणी सुटलेलं आहे. पाव भाजून घेतलेला आहे आणि गरमागरम भाजी बघू शकता की भाजीतून वाफाच निघत आहे. त्याच्यावर कांदा, कोथिंबीर आणि बटर आणि लिंबू, एकच नंबर टेस्ट. पावभाजीची टेस्ट जी आहे ना ती बटरमुळे दुप्पटच होते. अशा पद्धतीने आपली मस्त टेस्टी गरमागरम पावभाजी तयार झालेली आहे. तर या रेसिपीमध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशीच आपली बटरी आणि स्ट्रीट स्टाईल पावभाजी तयार झालेली आहे. जर ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.